नमस्कार, मी विशाल परदेशी. बातमी आणि बरंच काही मध्ये आपण या बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत महत्त्वाच्या 3 घडामोडी. आजच्या सर्वात महत्त्वाच्या घटना आहेत. समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. तुर्तास वानखेडेंवर कोणतीही कारवाई जी आहे ती करू नये असे आदेश हायकोर्टाने दिलेत. कारवाईच्या आधी 3 दिवस आधी नोटीस द्या असं कोर्टाने स्पष्ट केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी क्रूजवरील रेव पार्टीच्या आयोजकांपैकी काशिफ खान यांच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत. काशिफ खान आणि वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावीच्या अडचणीत वाढ झाली आहे. गोसावीला 8 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टाने गोसावीला कोठडी सुनावली आणि त्यामुळे किरण गोसावीचा पाय आणखी खोलात गेला. समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाकडून तुर्तास दिलासा मिळाला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. मात्र वानखेडे यांना असा कोणता धोका वाटत होता की ज्यामुळे त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली? पाहूया त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. क्रूज ड्रग्ज पार्टीच्या हाय प्रोफाईल प्रकरणाचा भांडाफोड करणारे अधिकारी समीर वानखेडे. गुरुवारी याच समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं दिलासा मिळाला. समीर वानखेडेंनी कठोर कारवाईपासून संरक्षण मिळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं त्यांना तात्पुरता दिलासा दिला. समीर वानखेडे यांच्यावर कठोर कारवाई करताना 3 दिवस आधी नोटीस देण्याचा आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिला. त्यावर राज्य सरकारनं वानखेडे यांना अटक करायची झाल्यास 3 दिवसांपूर्वी नोटीस दिली जाईल अशी हमी न्यायालयात दिली. 3 दिन वर्किंग डेज का नोटिस दिया जाएगा, ये फैसला हुआ. आई एम नॉट गोइंग इनटू एनी एलिगेशंस. दिस इज व्हाट इज द ऑर्डर. इस समय कोर्ट का ऑर्डर सिर्फ इतना है कि अगर कोई मेरे क्लाइंट को अरेस्ट करने की चेष्टा है सरकार की तो 72 घंटे का या 3 वर्किंग डेज का नोटिस दिया. ड्रग्ज प्रकरणात धडाकेबाज कारवाई करून समीर वानखेडेंनी आतापर्यंत अनेकांना बेड्या ठोकल्या. मात्र आता समीर वानखेडेंनाच अटकेची भीती वाटू लागली आहे. कारण त्यांच्या विरोधात आतापर्यंत 4 तक्रारी दाखल झाल्यात. त्यात पंच प्रभाकर साईलनं वानखेडेंवर लाचखोरीचे आरोप केले. त्यामुळे आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआयनं करण्याची किंवा कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी त्यांनी याचिका केली. समीर वानखेडे यांची मला भीती वाटायला लागली. कारण की माझ्या मिसेसचाही काही दिवसापूर्वी फोन आलेला आणि तिला पोलिसांचे फोन गेलेले फक्त इन्क्वायरीसाठी. तर आज माझ्या फॅमिलीला जर काही झालं तर मग मी कोणासाठी जगायचं? म्हणून आज मला समीर वानखेडेंची भीती वाटायला लागली. म्हणून मी आज व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वानखेडेंना कारवाईची भीती वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे नवाब मलिक. क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात कारवाई सुरू झाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडेंच्या विरोधात मोर्चा उघडला. भाजप कार्यकर्ते एनसीबीच्या कारवाईत काय करत होते? मनीष भानुशालीचा या प्रकरणाशी काय संबंध? किरण गोसावीनं एनसीबीच्या कारवाईत सहभाग कसा घेतला? त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, मग ते पंच साक्षीदार कसे? असे अनेक प्रश्न नवाब मलिकांनी उपस्थित केले. जो अधिकारी ने इन लड़कों को जेल में डाला था, आज वही डर के मारे हाई कोर्ट में गया कि ये पूरी जो जांच महाराष्ट्र की पुलिस मुंबई की कर रही है, इसे सीबीआई या एनआईए के तरफ ट्रांसफ़र किया जाए. और मुंबई पुलिस ने कहा कि गिरफ्तार करने से पहले इनको 72 घंटे की नोटिस दी जाएगी. जेल में डालने वाला आज जेल में जाने से डरने लगा. हमें लगता है जो फर्जीवाड़ा इन्होंने किया है खुल के सामने आने लगा है. एनसीबीनं नेत्यांच्या दबावामुळे भाजप नेत्यांच्या नातेवाईकाला का सोडलं हा सवाल मलिकांनी उपस्थित केला. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी लॉकडाऊन दरम्यान मालदीवला असताना समीर वानखेडे यांचं कुटुंब सुद्धा तिथे होतं. वानखेडे दुबईत काय करत होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मलिक यांचा जावई समीर खानला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीनं अटक केली. 2च आठवड्यापूर्वी त्यांना कोर्टानं जामीन दिला. त्यांच्याकडे सापडलेले पदार्थ म्हणजे हर्बल तंबाखू होता असा दावा मलिकांनी केला. मात्र त्या प्रकरणानंतर मलिक यांनी वानखेडे यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले.
नोकरीसाठी जातीचं प्रमाणपत्र वापरलं, धर्मांतर केलं या आरोपांमुळे सर्व वानखेडे कुटुंबाभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं। त्या आरोपांचा प्रतिवाद सुद्धा करण्यात आला। एका माणसाला आणि त्याच्या फॅमिलीला ह्या लेवलपर्यंत तुम्ही हॅरॅस करता की माझ्या मुलाबाळांना तिथे सोडून मला आज इथे येऊन प्रत्येकाला क्लॅरिटी द्यावी लागते। ही हॅरॅसमेंटची कुठली लेवल आहे? ड्रग्ज प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत। यात केंद्र विरुद्ध राज्य या संघर्षाची किनारही आहे। समीर वानखेडे हे केंद्राचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या विरोधात राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी शड्डू ठोकलाय। वानखेडेंच्या विरोधातल्या तक्रारींमुळे एनसीबीलाही चौकशी करावी लागली। ड्रग्ज, बॉलिवूड, पैसा आणि ग्लॅमर हे सगळं यात आहे। त्यामुळे इतके दिवस नायकाच्या भूमिकेत वावरणाऱ्या समीर वानखेडेंना अखेर कोर्टाचा आधार घ्यावा लागला। आता ही कायदेशीर लढाई आणि सत्तांमधला संघर्ष कोणत्या वळणावर जातो हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी क्रूजवरील रेव पार्टीवर काही सवाल उपस्थित केलेत आणि या पार्टीच्या आयोजकांपैकी काशिफ खान हे एक होते। काशिफ खान आणि वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर काशिफ खानबाबत आजपर्यंत कारवाई का झाली नाही असाही प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला। तसंच क्रूजला विनापरवाना कसं सोडण्यात आलं हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्या रेव पार्टीच्या ऑर्गनायझरमध्ये फॅशन टीव्ही ही ऑर्गनायझर होती। त्याचा इंडिया हेड काशिफ खान होता। बिना परवानगी हे क्रूज कसे सोडण्यात आले, बिना परवानगी बरेचशा काही घडलेलं आहे। काशिफ खान आणि वानखेडेचे काय संबंध आहे या दाढीवाल्याच्या बाबतीत आजपर्यंत कुठलीही कारवाई का झालेली नाही हे प्रश्न आहे। याचे उत्तर मला वानखेडे यांच्याकडून अपेक्षित आहे। पुढे बोलत आता बातमी आपण बघणार आहोत ती किरण गोसावीची। आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावीच्या अडचणीत वाढ झाली। गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे। शिवाजीनगर कोर्टानं गोसावीला कोठडी सुनावली आणि त्यामुळे किरण गोसावीचा पाय आणखी खोलात गेला। आता गोसावीच्या चौकशीनंतर कोणते नवे खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पुण्यात सुनावण्यात आलेली आहे। आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावीच्या अडचणीत वाढ झाली आहे। शिवाजीनगर कोर्टानं गोसावीला कोठडी सुनावली आहे आणि त्यामुळे किरण गोसावीचा पाय आणखी खोलात गेला। आता गोसावीच्या चौकशीनंतर कोणते नवे खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता त्याला पुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले। गेले 2 वर्ष या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं, किरण गोसावी कुठे कुठे गेला, या सगळ्या गोष्टींची चौकशी आता फरासखाना पोलीस करतील। त्यासोबतच फिर्यादी असलेल्या चिन्मय देशमुखला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही चिन्मय देशमुखनं केला आहे। या सगळ्या बाबतीत किरण गोसावीचा तपास केला जाईल। एकीकडे बरोबर आजच ज्या वेळेला किरण गोसावीच्या जामिनाचा निकाल कोर्ट लिहित होतं त्याच वेळेस आर्यन खानला मुंबईमध्ये उच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे। आजपासून आर्यन खान हा कारागृहाच्या बाहेर असेल आणि त्यालाच पकडून एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गजाआड। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। ते आम्ही जेव्हा आपल्याला कळला की ते आपल्या केसामध्ये ते वॉन्टेड आहे तेव्हापासून आपण शोधामध्ये होतो आणि आज सकाळी त्यांना कात्रजमध्ये एक लॉजमधून आपण अरेस्ट करण्यात आलेली आहेत आणि भरपूर लोकांनी आम्हाला लोकेशन पण दिले आणि मदत पण केलेली आहे। पुणे पोलिसांवर काही प्रश्न उपस्थित केले जातात। खरं तर 2018 मध्ये चार्जशीट गेलेल्या एका केसमध्ये तो फरार होता। आपण चार्जशीटमध्येही तसं कोर्टाला सांगितलेलं होतं आणि त्यानंतर अचानक इतक्या साऱ्या टीम्स आपण तयार केल्या त्याच्या शोधासाठी, त्याला अटक करण्यासाठी। याचं नेमकं कारण काय? नाही, एकदा आपल्या निदर्शनास आला की ही इज वॉन्टेड तर आपल्याला अटक करावा लागतात। त्यावेळीची परिस्थिती काय होती मी सांगू शकत नाही आणि आता आपण त्यांना अटक केली। बरं, त्याच्या तो वावरत काय नावाने होता, त्याच्या कुठल्या NGOs होत्या, बऱ्याच लोकांशी तो वेगळ्या वेगळ्या नावाने फसवणूक करत होता। आपण त्या सगळ्याबाबत काय सांगू? नाही, ते सचिन पाटील नावाचा पण वापर केलेला आहे। 2-3 NGO त्यांनी तयार केलेल्या होत्या
आणि आता सगळे तपासाचा मुद्दा आहे, तर तपास करू. बरं, या सगळ्या आणखी एक शेवटचा प्रश्न. याच्या विरोधामध्ये ऑलरेडी कोर्टामध्ये आरोपपत्र आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला PC मिळेल असं काही फार दिसत नाही, कारण चार्जशीट गेलेलं आहे, तपास करायला फार काही उरलेलं नाही. या सगळ्यामध्ये आणखी काही गुन्हे दाखल होतील असं सांगितलं जाते. चिन्मय देशमुखचाही त्याचं म्हणणं होतं की तक्रार होती की त्याला धमक्या दिल्या जीवे मारण्याच्या. त्या संदर्भात काही गुन्हा आपण दाखल केला आहे, करणार आहोत, किंवा कशी प्रक्रिया असेल? आपल्या काय तक्रार आली नक्कीच गुन्हा दाखल करणार आहेत आणि PCची मागणी आम्ही करणार आहेत. शेवटी हे कोर्टाचं डिसिजन असेल. नवीन काही लोकांना आव्हान आहे का जे फसवले गेले? सगळ्याला आव्हान आहे तसं. रिमांडच्या कारणं जी पोलिसांनी दिली त्यांना आम्ही सपोर्ट केला. त्याच्यामध्ये असं आहे की सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग, ज्या 3 लाखाच्या वरती जे अमाऊंट आम्हाला फसवलं गेलं त्या अमाऊंटचा आजपर्यंत भरणा केला गेलेला नव्हता त्याच्याकडून. ज्यावेळेस तो सापडला त्यावेळेस त्याने हे अनेक माध्यमांना सुद्धा स्टेटमेंट करून सांगितलेलं आहे की हो, मी हे पैसे त्याच्याकडनं घेतले होते आणि मी ते पैसे परत द्यायला तयार आहे, असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. दुसरा भाग असा, आम्ही जी कस्टडीसाठी सपोर्ट केला पोलिसांना, त्याच्यामध्ये दोघांच्या व्हॉट्सअपमध्ये जो डेटा आहे तो डेटा रिकव्हर करणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याने व्हॉट्सअप मार्फत काही व्हॉइस नोट्स सेंड केलेल्या होत्या. त्या व्हॉइस नोट्समधून त्याला धमक्या दिल्या गेल्या होत्या माझ्या पक्षकारांना, आणि त्या व्हॉइस नोट्स रिकव्हर करणं आणि त्याचं हॅशिंग करणं आणि 65B सर्टिफिकेट तयार करणं हा इन्व्हेस्टिगेशनचा अतिशय मोठा भाग राहिलेला आहे. तर याकरता आरोपीची पोलीस कस्टडी मिळणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आम्ही या ग्राउंडवरती पोलीस कस्टडीला सपोर्ट केलेला आहे. किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता त्याला पुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. गेले 2 वर्ष या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं, किरण गोसावी कुठे कुठे गेला, या सगळ्या गोष्टींची चौकशी आता फरासखाना पोलीस करतील. त्यासोबतच फिर्यादी असलेल्या चिन्मय देशमुखला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही चिन्मय देशमुखनं केलाय. या सगळ्या बाबतीत किरण गोसावीचा तपास केला जाईल. एकीकडे बरोबर आजच ज्या वेळेला किरण गोसावीच्या जामिनाचा निकाल कोर्ट लिहित होतं त्याच वेळेस आर्यन खानला मुंबईमध्ये उच्च न्यायालयात जामीन मिळालाय. आजपासून आर्यन खान हा कारागृहाच्या बाहेर असेल आणि त्यालाच पकडून NCBच्या कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गजाआड. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया. आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावीच्या अडचणीत वाढ झाली. दरम्यान किरण गोसावीनं प्रभाकर साहिलवरच गंभीर आरोप केले. साहिलनंच पैसे घेतले असून तो खोटं बोलतोय आणि त्याच्या फोन रेकॉर्ड त्याची तपासावेत अशी मागणी गोसावीनं केली आहे. पोलीस कारवाई आधी त्यानं आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलं. प्रभाकर साहिलविषयी काही बोलू इच्छितो. जो आजचा त्याने व्हिडिओ टाकलेला आहे किंवा जे कोणी RPIचे अध्यक्ष किंवा कोणीतरी त्या बाजूला बसलेले आहेत त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही आहे. विषय हा आहे की जे काही तो बोलतो आहे की त्याला इथे उभं केलं होतं, तिथे उभं केलं होतं, एवढे पैसे घेतले, तेवढे पैसे घेतले. सॅम डिसोजासोबत संभाषण कोणाचे झालेले आहेत, किती पैसे कोणी घेतलेले आहेत, प्रभाकर साहिलला गेल्या 5 दिवसांमध्ये काय ऑफर आलेलं आहे त्याच्या मोबाईलवरनं तुम्हाला स्पष्टपणे समजेल. मी मीडियाला एवढीच विनंती करतो की प्रभाकर साहिल आणि त्याचे दोन्ही भाऊ ह्यांचे CDR रिपोर्ट आणि ह्यांचे मोबाईल कन्व्हर्सेशन काढावे, मोबाईल चॅट्स काढाव्या. माझे मोबाईल चॅट्स काढा प्रभाकरसोबत. जर मी कुठे बोललो आहे की बाबा इतना पैसा लेके या, उतना पैसा लेके या, माझा धंदा आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा, त्यामध्ये पूर्वीच्या काही चॅट्स असतील ज्यामध्ये माझ्या पैशांची देवाणदेवाण असायची ज्या टायमाला हा जायचा. पण 2 तारखेनंतरच्या चॅट्स याच्या ओपन कराव्या आणि कोणाकोणाचे काय काय संभाषण यांनी डिलीट केलेले आहेत ते डिलीट केलेले संभाषण पण काढावे, माझी एवढीच विनंती आहे. आणि आज मुंबई पोलिसांनी जर याची केस हातामध्ये घेतली तर सगळ्यात पहिले मुंबई पोलिसांनी ह्याची कारवाई करावी किंवा ह्याची इन्फॉर्मेशन काढावी. मंत्री वगैरे जेवढे याच्या मागे आहेत सगळ्यांची इन्फॉर्मेशन काढावी, माझं एवढंच म्हणणं आहे. आज मी एक मराठी व्यक्ती असल्यामुळे माझ्या पाठीमागे माझ्या मते तरी कोणी ना कोणी उभं राहावं, कुठला एखादा मंत्री तरी माझ्या मागे उभा राहावा, अपोजिशन असो किंवा करंट ज्यांचं आत्ता सध्या राज्य आहे, कोणी ना कोणीतरी एकाने उभं राहून ॲटलिस्ट मी जेवढं सांगतोय तेवढ्या गोष्टीसाठी मुंबई पोलिसांकडे एक दरख्वास्त करावी किंवा एक अर्जी करावी.
माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी माझं काही म्हणणं नाही आहे. ह्याचे फोन रेकॉर्ड काढा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हा जे एलिगेशन्स करतो आहे प्रत्येकावर, ते सगळे एलिगेशन्स फॉल्स आहेत आणि पैसे ह्या लोकांनीच घेतलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात मेन हा आणि याचे दोघं भाऊ. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.